नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे DMR नर्सिंग। तर मित्रांनो, एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे। नवी मुंबई महानगरपालिका ही जी पदभरती आहे त्या संदर्भात अपडेट आहे। तर पहा, व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। तर पहा, नवी मुंबई महानगरपालिकेची जे आताच मागच्या महिन्यामध्ये जे आहे फॉर्म पूर्ण वगैरे भरती झालेली आहे। तर पहा, याच्या संदर्भात अपडेट आलेला आहे। एक्झामच्या डेट ज्या आहेत त्या अनाऊन्स झालेल्या आहेत। तर एक्झामच्या डेट्स पूर्ण अनाऊन्स झालेल्या आहेत। तर चला स्टार्ट करू। नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा पद भरती 2025च्या ऑनलाईन परीक्षा ह्या 15 जुलै 2025 पासून सुरू झालेल्या आहेत। तर पहा, 15 जुलैच्या 2025 ह्यापासून ह्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। तर 15 जुलैला ही जे पेपर आहे हे शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत। शिफ्टमध्ये होणार आहेत म्हणजे ह्याचं नॉर्मलायझेशन हे 100% होणार आहे। पहा, तर नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे कमी कोणाचे जास्त होणार मार्क, कारण पेपरचा हा पार्ट जो आहे पेपर कोणता हार्ड येईल कोणता आणि थोडा इझी येईल, त्यामुळे हे नॉर्मलायझेशन होणं शक्य आहे। ठीक आहे, ते होईलच। त्यानंतर 16 तारखेला एक आलेला आहे पहा, 16 जुलैला, त्यानंतर 17 जुलैला आणि 18 जुलैला हे 3 दिवसाच्या याच्यामध्ये दिलेले आहेत। त्यानंतर आणखीन एक आहे 19-20 या 2 दिवशी सुट्टी आहे 19-20ला, आणि परत 21 जुलैला परत पेपर असणार आहे पहा। ठीक आहे, या कालावधीमध्ये पेपर घेणार आहेत। या सर्वांनी उमेदवारांनी याची नोंद घ्यावी या ठिकाणी सांगितलेले। परत त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये पण तेच सांगितलेले पहा, द ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट विल बी कंडक्टेड ऑन 15 जुलै, 16 जुलै, त्यानंतर 17 जुलै, त्यानंतर 18 जुलै, डायरेक्ट मग 21 जुलै। ऑल कॅन्डिडेट शुड नोट दिस। ओके, तर जे कोणी याच्यामध्ये फॉर्म भरलेले आहे त्यांनी लक्ष द्या, हे फॉर्म जुलैमध्ये आलेले आहेत एक्झाम याचे। हा जूनचा महिना आहे, आणखीन 1 महिना तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आहे मित्रांनो। तर अभ्यास करायला स्टार्ट करा। 1 महिन्यामध्ये तुम्ही अभ्यास चांगला करू शकता। रेग्युलर टाईमटेबल सेट करून ठेवा। तुमच्या टाईमटेबलनुसार तुम्ही अभ्यासाला लागा। 1 महिन्यामध्ये तुम्ही 1 सीट कव्हर करू शकता। तुम्हाला फक्त 1 सीट पाहिजे तर डेली अभ्यास करायला स्टार्ट करा। डेली अभ्यास केल्यानंतर तुमचे 1 सीट 100% येऊन जाते। नवी मुंबईमध्ये चांगली सॅलरी असते, परमनंट वॅकन्सी असल्यामुळं ह्याला सॅलरी चांगली असते। त्यानंतर मेट्रो सिटी आहे त्यामुळं सगळे भत्ते वगैरे पण चांगले भेटून जातात। त्यामुळे ही चांगली तुम्हाला संधी आहे, अभ्यासाला लागा। ठीक आहे, तर जे कोणी त्यांना माहिती नाही आहे नवीन अपडेटच्या संदर्भात तर त्यांना हे पाठवून द्या लिंक, आणि हे व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना एक्झामची तारीख आलेली कळू द्या आणि त्यांना पण अभ्यासाला लागू द्या। असेच अपडेट आपल्या चॅनलवर लवकरात लवकर पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला हे लवकरात लवकर भेटून जाईल अपडेट जी कोणती असेल ते। पहा, 15 पासून 21 पर्यंत एक्झाम असणार आहे। परत एकदा लक्षात असू द्या, 15 तारखेपासून 21 तारखेपर्यंत जे कोणी फॉर्म भरले त्यांना पण ही माहिती पाठवा, शेअर करा, जेणेकरून त्यांनाही लवकर भेटेल आणि ते अभ्यासाला लागतील। कारण कसं आहे, बरेच जण मोस्ट ऑफ द जोपर्यंत हॉल तिकीट येत नाही, जोपर्यंत एक्झामचं डेट समजत नाही तोपर्यंत अभ्यासाला लागत नाही। तसे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची अपडेट असणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि पहिल्यांदा आलास तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।